नमस्कार मित्र हो, न्यू इंडिया करिअर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा येत्या ऑक्टोबर 2026 रोजी होणार आहे. आणि आपणास कल्पना आहेच की आता नव्याने गट क सेवा परीक्षेमध्ये अनेक पदं जी आहेत ते समाविष्ट झालेले आहेत. जे 5 मेचा जो GR आहे त्यानुसार अनेक पदं जी आहेत ती आता गट क सेवा परीक्षेमध्ये आलेली आहेत. त्यामध्ये प्रमुख ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता तो म्हणजे तलाठी हे पद, ग्राम महसूल अधिकारी या पदासाठीची 1539 पदांसाठीची ही जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. अर्ज प्रक्रिया सध्या सुरू आहे. आजचा जो व्हिडिओ आहे तो फार महत्त्वाचा आहे. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा जो सिलेबस आहे तो सिलेबस आपल्याला पुढच्या 2 ते 2.5 महिन्यांमध्ये पूर्ण करायचा आहे. आता या 2 महिन्यांमध्ये आपल्याला साधारणतः 2 ते 3 रीडिंग पण आपल्याला होणे आवश्यक आहे. मग मल्टिपल रिव्हिजनसाठी स्टँडर्ड बुक लिस्ट जी आहे ती काय असावी आणि त्याचीच जर मल्टिपल रिव्हिजन कशी करता येईल यासाठी सुद्धा आपण सेकंड व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. परंतु आजच्या या व्हिडिओमध्ये स्पेसिफिक बुक लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे आणि ती स्टँडर्ड असणार आहे. ओके, तर व्हिडिओ नक्की बघा. तर गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचा सिलेबस मी आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकलेला आहे. NICF अकॅडमी तुम्ही जॉईन करा. महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये एकूण 100 प्रश्नसंख्या आहे आणि 100 गुण आहे. ओके, म्हणजे एका प्रश्नास 1 गुण आहे. 1/4 निगेटिव्ह आहे. किती आहे? 1/4 निगेटिव्ह आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये म्हणजे 0.25 गुण तुमचे मायनस होतील जर चुकला प्रश्न तर. ओके, आता याच्यामध्ये जे विषय आहेत बघा, एकूण 8 विषय दिलेले आहेत. सोप्या भाषेत समजून घ्या. जे नवीन उमेदवार आहेत त्यांच्यासाठी विशेष करून फार महत्त्वाचा व्हिडिओ आहे. इतिहासामध्ये आपल्याला आधुनिक भारताचा, विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास. आता प्रश्नांची संख्या जर तुम्ही पाहिलात तर आयोग साधारणतः 10 प्रश्न जनरली विचारत आहे. पूर्वी 15 प्रश्न या घटकावर येत होते, परंतु अलीकडे 10 प्रश्न या घटकावर येत आहेत. तर 10 प्रश्नांपैकी सुद्धा जर तुम्ही याच्यामध्ये पाहिलात तर 7 ते 8 प्रश्न लक्षात घ्या. मी 7 ते 8 प्रश्न सांगतोय. हे पूर्णपणे महाराष्ट्राच्या संदर्भाने विचारले जातात. त्यामुळे महाराष्ट्राच्या इतिहासावर तुलनेने भारताच्या इतिहासापेक्षा जास्त भर असतो. विशेष करून बघा, आता भारताचा इतिहास आणि महाराष्ट्राचा इतिहास असं भिन्नता आपल्याला करायची नाही. आपल्याला संपूर्ण स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास वाचत असताना किंवा अभ्यासत असताना महाराष्ट्राच्या संदर्भाने तो वाचायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. त्यासाठी 11व्या वर्गाचं जे पुस्तक आहे जुनं, लक्षात घ्या, जुनं म्हणजे ओल्ड स्टेट बोर्ड आपण ज्याला म्हणूया, तर 11वीचा इतिहास महाराष्ट्राचा तो तुम्हाला रेफर करायचा आहे. कारण नव्या पुस्तकामध्ये प्राचीन, मध्ययुगीन आणि संबंधित बाबी आहेत, तर ते आपल्याला राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उपयुक्त आहे, कंबाईनच्या पूर्व परीक्षेसाठी नाही. त्यामुळे 11वीचा इतिहास आपल्याला करायचा आहे. त्यासोबत फक्त एकच पुस्तक करायचं आहे, लक्षात घ्या. कुठलंही इतर पुस्तकं करायची म्हणजे गरज पडणार नाही तुम्हाला, लक्षात घ्या. जर तुम्ही नव्याने सुरुवात करत असाल किंवा तुम्ही आता ही परीक्षा देऊ इच्छित असाल तर समाधान महाजन सरांचं जे पुस्तक आहे बघा, समाधान महाजन सरांचं, तर हे पुस्तक तुम्ही नक्की रेफर करा. या पुस्तकामधून बरेचसे प्रश्न तुम्हाला इकडे रिफ्लेक्ट झालेले दिसतील. काही प्रश्न 11वी वर्गाच्या पुस्तकातून येतात आणि काही प्रश्न या पुस्तकातून तुम्हाला बघा पुस्तकातून येतात, याचा अर्थ आपल्याला त्या संदर्भ आपल्याला त्याचा बघता येऊ शकतं त्या प्रश्नांना. त्यामुळे डायरेक्टली असे पुस्तकातून स्टेटमेंट नसतात, तर त्या त्या घडामोडींवर किंवा त्या त्या व्यक्तींवर, ऐतिहासिक घडामोडींवर प्रश्न जे आहेत जर विचारले गेले तर त्या पुस्तकाच्या संदर्भाने आपल्याला तो सोडवता येऊ शकतो. ओके, तर महाराष्ट्राच्या इतिहासासाठी ही 2 पुस्तकं तुम्ही नक्की वाचा. बाकी वेगळे याच्या पलीकडे जाऊन कुठलेही स्टेट बोर्ड वाचायची गरज नाही. 7वी, 8वी, 9वी, 10वी अशी काहीही करायची गरज नाही. ही 2च पुस्तकं करायची आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट महत्त्वाचा मुद्दा. ओके, बघा आता आपण काय करत आहोत तर इतिहास या घटकासाठी आयोगाचे जे काही प्रश्न आहेत लक्षात घ्या. प्रत्येक सब्जेक्ट वाईज मी तुम्हाला सांगणार आहे. आता तुम्ही इतिहासाचा अभ्यास करणार आहात तर मग इतिहासासाठी तुम्हाला हे 2 पुस्तकं करायचे आहेत. पहिल्यांदा मी तुम्हाला सांगितलं, एक म्हणजे 11वी आणि दुसरं म्हणजे समाधान महाजन, बरोबर आहे. आता हे 2 पुस्तक, याच्या पलीकडे काय करायचं तर PYQ, लक्षात घ्या, PYQ आणि MCQ म्हणजे सराव प्रश्न आणि PYQ म्हणजे मागचे प्रश्न. या दोन्ही गोष्टी आपण आपल्या यूट्यूब चॅनल आणि NICF अकॅडमीच्या ॲपवर हे घेणार आहोत. म्हणजे PYQ कसे विचारलेले आहेत त्याच धर्तीवर आपण MCQ ची तयारी करणार आहोत, लक्षात घ्या. म्हणजे तुम्हाला क्रांतिकारी चळवळी यावर प्रश्न असेल तर मग त्या अनुषंगानेच त्याच स्टेटमेंटमध्ये आपण एक वेगळा क्रांतिकारक विचारून त्याची एक रिव्हिजन या माध्यमातून करणार आहोत. ओके, हे तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे. इतिहासासाठी 2 पुस्तकं सांगितलीत. भूगोलासाठी बघा, महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह, आता याच्यामध्ये महाराष्ट्राच्या भूगोलाच्या विशेष अभ्यासासह इतरही प्रश्न येणार आहेत, ही गोष्ट लक्षात घ्या. परंतु महाराष्ट्राच्या भूगोलाचा विशेष अभ्यास हा फार महत्त्वाचा आहे, कारण यामध्ये सुद्धा जर 10 प्रश्न विचारत असतील तर साधारणतः 7 ते 8 प्रश्न, लक्षात घ्या, हे महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने असतात. 1 ते 2 प्रश्न, आता एक प्रश्न पृथ्वी आणि जगातील विभाग, हवामान यावर असेल तर एखादा प्रश्न भारतातील एखाद्या प्राकृतिक घटनेवर, प्राकृतिक रचनेवर किंवा एखादी नदी प्रणाली, डोंगर रांग यावर असू शकतो. त्यामुळे 1, 2, 3 प्रश्न आपण सोडून देऊ, परंतु इतर जे 7 प्रश्न आहेत मिनिमम ते महाराष्ट्राच्या संदर्भाने असतात ते.
आता पृथ्वीमध्ये काय अभ्यास करायचा आहे तर अक्षांश, रेखांश किंवा तुमचं टाइम झोन असेल, ओके, तुमची डेटलाईन असेल, इथपासून तर तुमचं हवामान असेल, ओके, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पृथ्वी, मग त्यासोबत सूर्यमाला आहे, ओके, तुमचं जे वातावरण आहे, मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पृथ्वी जगातील विभाग, हवामान, अक्षांश, रेखांश या अनुषंगाने तिथे अभ्यासायचे आहेत. मग त्यानंतर पुन्हा महाराष्ट्राचा संदर्भ लागतो, महाराष्ट्रातील जमिनीचे प्रकार. त्यानंतर मग महाराष्ट्रातील पर्जन्यमान, प्रमुख पिके, शहरे, नद्या, उद्योगधंदे इत्यादी. उद्योगधंदे हा आर्थिक भूगोलाचा भाग आहे, यावर सुद्धा क्वेश्चन्स येतात, ही गोष्ट लक्षात घ्या. तर तुम्हाला यासाठी मी सांगेल बघा, हा जो पृथ्वी आणि जगातील विभाग, हवामान हा जो मुद्दा आहे ना, तुम्हाला जे अगदीच म्हणजे मी तुम्हाला सांगेल की चौथी पाचवीचे जे काही तुमचे पुस्तकं आहेत भूगोलाची, म्हणजे चौथी, पाचवी, सहावी, सातवी आणि आठवी, तर या भूगोलाच्या एक पाचवी ते आठवीच्या या 3 वर्गाच्या जे स्टेट बोर्डची पुस्तकं आहेत त्यामधून या संदर्भातले सगळे टॉपिक्स तुम्ही रीड करू शकता, लक्षात घ्या, आणि त्यातून क्वेश्चन 100% येतात. पाचवी, सहावी, सातवी, आठवी, अगदी फक्त चौथी वाचला नाही तरी हरकत नाही, पण पाचवी, सहावी, सातवी, आठवीची पुस्तकं तुम्ही जिओग्राफीची नक्की वाचा. कुठल्या घटकासाठी तर पृथ्वी, सूर्यमाला, हवामान या घटकाच्या अनुषंगाने, अक्षांश, रेखांश अनुषंगाने. आणि महाराष्ट्राच्या भूगोलासाठी मी सरळ सरळ सांगेल, कुठलेही वेगळं पुस्तक घ्यायची गरज नाही, फक्त सौदी सरांचा महाराष्ट्राचं भूगोल हे एकच पुस्तक तुम्ही रेफर करू शकता, ठीक आहे, आणि तेच करायचं आहे. त्यासोबत तुम्ही मॅप लक्षात घ्या, मॅप जर तुम्ही केला तर तेही बेस्ट राहणार आहे. तर हे इतिहास आणि भूगोल, इतिहास, भूगोल, अर्थव्यवस्था आणि राज्यघटना या विषयांसाठी आपण काय करत आहोत तर PYQ, MCQ आणि शॉर्ट मुद्दे अशा पद्धतीने शॉर्ट नोट्ससह आपण एक बॅच लॉन्च करत आहोत येत्या काळामध्ये. त्याची डिटेल्स मी तुम्हाला पुढे देणार आहे. म्हणजे तुम्हाला आयोगाने विचारलेले आतापर्यंतचे सर्व प्रश्न, त्याचा जो काही दर्जा आणि त्या लेवलवरचे जे काही घटक आहेत ते आपण याच्यामध्ये डिस्कस करणार असणार आहोत, ओके. त्याच्यामध्ये बघा, अर्थव्यवस्था, राष्ट्रीय उत्पन्न हा बऱ्याच उमेदवारांना थोडासा ताण देणारा घटक आहे. तर राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग, परकीय व्यापार, बँकिंग, लोकसंख्या, दारिद्र्य, बेरोजगारी, मुद्रा आणि राजकोषीय नीती. आता एक एक घटक आपण याच्यामध्ये बारकाईने अभ्यास करणार आहोत, लक्षात घ्या, ठीक आहे. मी तुम्हाला डिटेलमध्ये थोडं सांगणार आहे याच्यामध्ये. अर्थव्यवस्था या घटकाचा अभ्यास कसा करायचा, ओके. आता मी तुम्हाला भूगोलाचं सांगितलं आणि तुम्हाला अजून एक मुद्दा याच्यामध्ये सांगायचा राहिला तो म्हणजे उद्योगधंदे हा जो शब्द यामध्ये आलेला आहे. तुम्ही प्राकृतिक भूगोल तर अभ्यासणारच आहात, परंतु आर्थिक भूगोलासाठी काय करायचं आहे आपल्याला, इकॉनॉमिक सर्वेमधून बऱ्याच गोष्टी कव्हर करायच्या आहेत, ओके. तर उद्योगधंदे यासाठी तुम्ही इकॉनॉमिक सर्वेच्या माध्यमातून जे काही महत्त्वाचे इनपुट्स आहेत किंवा तुम्ही पहिले PYQ केलात तरी ते पुरे आहे. त्यानंतर मग इकॉनॉमिक सर्वेमधले काय हायलाईट्स आहेत ते चालू घडामोडीच्या पुस्तकामध्ये पण असतात, ते तिथून आपल्याला कव्हर करता येऊ शकतात, ओके. अर्थव्यवस्था, आता अर्थव्यवस्थेमध्ये काय करायचंय, राष्ट्रीय उत्पन्न, शेती, उद्योग आणि परकीय व्यापार. आता शेती, उद्योग, राष्ट्रीय उत्पन्नामध्ये काय बेसिक संकल्पना तुम्हाला महत्त्वाच्या आहेत. रंजन कोळंबे सरांचं पुस्तक किंवा देसले सरांचं पुस्तक तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे, 2 पैकी 1 लक्षात घ्या. देसले सर, किरण देसले सर आणि कोळंबे सर या 2 पैकी 1, दोन्ही पुस्तकाची काहीच गरज नाही आहे, ओके. दोन्हीचे दोन्ही रीड करायची काही गरज नाही आहे, फक्त कुठलंही एक पुस्तक तुम्ही रेफर करू शकता, ठीक आहे. दोन्ही उत्तम आहेत. शेती, उद्योग, आता ह्या अनुषंगाने डायरेक्ट तुम्हाला बेसिक विचारणार नाही, तर ते इकॉनॉमिक सर्वेला घेऊन जनरली प्रश्न विचारतात, त्यामुळे तुम्हाला करंट अफेअर सुद्धा अभ्यासणं तेवढंच आवश्यक राहणार आहे. परकीय व्यापार याच्यामध्ये तुमची बॅलन्स ऑफ पेमेंट आहे, हे व्यवस्थित एकदा कन्सेप्च्युअल क्लॅरिटी असावी. बँकिंगवर तसे तुलनेने सोपे प्रश्न असतात, फार कठीण प्रश्न नसतात, कारण बँकिंग हा जो घटक आहे तो सर्वांना सोपा जाणारा घटक आहे. CRR काय आहे, SLR काय आहे, रेपो रेट काय आहे, त्यांची वैशिष्ट्य काय आहे, तुमची डिअर मनी पॉलिसी काय आहे, चीप मनी पॉलिसी काय आहे, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये असतात. तुम्हाला इकॉनॉमिकच्या कन्सेप्ट जर थोड्याशा नवीन वाटत असतील तर नक्की आपल्या NICFच्या ज्या कोर्सेसला गटकच्या तुम्ही नक्की जॉईन करा. या सगळ्या कन्सेप्ट सकट आपण हे सगळं पाहणार आहोत. लोकसंख्या हा जो घटक आहे तो हक्काचे गुण देणारा घटक आहे, मात्र त्याची मल्टिपल रिव्हिजन झाली पाहिजे, अन्यथा आपल्याला लोकसंख्येचा जो डेटा आहे तो लक्षात राहत नाही. आणि त्यासाठी आयोगाचे प्रश्न जर तुम्ही केलात तर आयोगाचे प्रश्न केल्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी एक लक्षात येईल की कशा पद्धतीने आपल्याला लोकसंख्येवर आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. दारिद्र्य आणि बेरोजगारी याच्यामध्ये विविध समित्या आहेत किंवा त्या समित्यांचे जे काही मापदंड आहेत दारिद्र्य मोजण्याचे त्यावर भर असतो त्यांचा. मुद्रा म्हणजे तुमची हे आहे जे इन्फ्लेशन आहे, इन्फ्लेशनचे जे प्रकार आहेत त्यांनी मागच्या वेळेस प्रश्न विचारलेला होता इन्फ्लेशनच्या प्रकारांवर, तर हा एक महत्त्वाचा घटक आहे. त्यानंतर फिस्कल पॉलिसी म्हणजे याला आपण राजकोषीय नीती म्हणतो, तर हा एक राजकोषीय नीती हा जो घटक आहे तो तुम्हाला आपल्याला बजेटला घेऊन करायचा आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. राजकोषीय नीतीमध्ये फिस्कल पॉलिसी जी आहे त्याच्यामध्ये कर संकलन हा एक महत्त्वाचा घटक ठरतो. मग ते त्यामध्ये करांचे विविध प्रकार असतील किंवा कर संकलनाची पद्धत असेल, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि फिस्कल डिफिसिट असेल, मग सध्याची काय आकडेवारी असेल, या गोष्टी आणि ती कमी करण्यासाठी आपले काय प्रयत्न चालू आहेत, ओके.
अशा पद्धतीने थोडासा सिलेबस वास्ट दिलेला असतो आणि याला आपल्याला फक्त स्टॅटिक करून चालत नाही, तर करंट अफेअरला जोड घेऊन वाचायचं असतं. यासाठी तुम्हाला 2 पुस्तकं सांगितली, सोबतच तुम्हाला इकॉनॉमिक सर्व्हे किंवा बजेट, तुम्हाला संपूर्ण बजेट डॉक्युमेंट किंवा इकॉनॉमिक सर्व्हे करायची गरज नाही. यासाठी तुम्ही जे चालू घडामोडीचे कुठलेही पुस्तक तुम्ही वापरू शकता. मी तुम्हाला देवा जाधवर सर किंवा आपले सिम्प्लिफाईड प्रकाशनाचं जे पुस्तक आहे सुर्णे सरांचं, त्यापैकी कुठलेही एक सांगेल मी तुम्हाला, देवा जाधवर सर किंवा मग सिम्प्लिफाईड लक्षात घ्या. ओके, तर हे जे बालाजी सुर्णे सरांचं, तर हे 2 पैकी एक कुठलेही पुस्तक तुम्ही रेफर करा. याच्यामध्ये जो काही डेटा दिलेला असतो इकॉनॉमिक सर्व्हे आणि बजेटचा, तो याला घेऊन वाचायचा, म्हणजे जेणेकरून तुमचा सेपरेट डॉक्युमेंट तुम्हाला वाचायची गरज पडणार नाही. चालू घडामोडीसाठी तुम्हाला जसं मी आता सांगितलंय, त्यानंतर राज्यशास्त्रासाठी तुम्हाला काय करायचं, तर पॉलिटीसाठी एकतर तुम्ही कोळंबे सरांचं पुस्तक रेफर करू शकता किंवा इंडियन पॉलिटी, जर तुम्ही लक्ष्मीकांत वाचत आलेला असेल तर तुम्ही ते करू शकता. बघा, पंचायत राजसाठी वेगळं पुस्तक घ्यायची काही गरज पडणार नाही तुम्हाला. जे काही आयोगाचे या आधीचे PYQ जर तुम्ही केलात, लक्षात घ्या, वेळेअभावी तुम्ही PYQ केलात आणि सोबतच तुम्हाला जर काही सराव प्रश्न जर याच्यामध्ये मी तुम्हाला देणारच आहे पुढे, हे जर तुम्ही केलात तरी 100% यामध्ये तुम्हाला पैकी गुण मिळू शकतात याच्यामध्ये, राज्यशास्त्रामध्ये. ओके, त्यानंतर आहे सामान्य विज्ञान. थोडासा कमी गुण देणारा घटक आहे असं आपण त्याला म्हणूया. मात्र प्रश्नांची संख्या जर तुम्ही पाहिलात तर बऱ्यापैकी 20 प्रश्न, लक्षात घ्या, हे विज्ञानावर विचारले जातात आणि 20 प्रश्न हे अंकगणित बुद्धिमत्तावर, म्हणजे 40 प्रश्न हे यावर असतात आणि 60 प्रश्न हे, अलीकडचा ट्रेंड जर तुम्ही पाहिलात तर 60 प्रश्न हे यावर विचारले जातात. मग आता यामध्ये आपल्याला काय करावं लागणार आहे, तर पहिली गोष्ट, या 20 याच्यासाठी तुम्ही एक तर तुम्ही स्टेट बोर्ड वाचायला पाहिजे, लक्षात घ्या, एक तर तुम्ही स्टेट बोर्ड वाचायला पाहिजे, नाही तर मग तुम्ही सचिन भस्के सरांचं पुस्तक वाचायला पाहिजे, लक्षात घ्या. ओके, तुम्ही 2 पैकी एक, म्हणजे एक तर स्टेट बोर्ड वाचा, ओके, स्टेट बोर्ड वाचा, किंवा मग त्याला ऑप्शन आहे तुमचं भस्के सरांचं पुस्तक वाचा. मग तुम्ही दोन्ही करू म्हटलात तर वेळ भरपूर लागेल आणि काही गरज नाही आहे, कारण स्टेट बोर्डचा संपूर्ण डेटा जो आहे तो भस्के सरांनी आपल्या पुस्तकात दिलेला आहे. त्यामुळे तुम्ही भस्के सर किंवा मग स्टेट बोर्ड 2 पैकी एक काहीतरी वाचायला पाहिजे. विशेष करून याच्यामध्येही काय, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र हे तुम्हाला चांगले गुण देतात. केमिस्ट्री आणि फिजिक्समधले काही ठराविक घटक जे आहेत हे PYQ अनालिसिस केल्यानंतर तुम्हाला समजेल. हेच जर तुम्ही वारंवार वाचलात PYQ, तर त्यामधून सुद्धा तुम्हाला आयडिया येईल. रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्रातले फक्त काही ठराविक टॉपिक करायचे आहेत, पण झुलॉजी, वनस्पतीशास्त्र आणि आरोग्यशास्त्र चांगलं करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला यामध्ये गुण जे आहेत ते मिळू शकतात. ओके, अंकगणित आणि बुद्धिमत्ता चाचणी, तर याच्यासाठी बघा, शेवटी सराव महत्त्वाचा आहे. गणित म्हणजे सराव आणि सराव म्हणजे गणित असं म्हटलं जातं. त्या पद्धतीने हे जे काही टॉपिक्स याच्यामध्ये दिलेले आहेत त्याच्यासाठी तुम्ही आपले ढवळे सर जे आहेत, सचिन ढवळे सर, यांची बुक्स म्हणा किंवा त्यांचे व्हिडिओज यूट्यूबवर भरपूर सारे आहेत, तुम्ही ते सुद्धा रेफर करू शकता. तर आणि PYQ फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही जर ॲटलिस्ट असे प्रत्येक घटकाचे जर काही तुम्ही टॉपिक्स घेतलेत आणि त्याच्यावर जर यूट्यूबवरचे काही व्हिडिओज बघितलेत आणि त्यानुसार सराव केलात तरी मोर दॅन सफिशियंट आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की गणित आणि बुद्धिमत्ताला वेळ मिळत नाही असं म्हटलं जातं, परंतु याच्यामध्ये बघा, जर ठराविक काही जर टॉपिक्स जे आहेत तुमचे जर चांगले असतील तर तुम्ही पैकीच्या पैकी नाही, म्हणजे 20 पैकी 20च सोडवून आलो पाहिजे मी असं काही अट्टहास करायची गरज नाही, पण ॲटलिस्ट तुमचे 15 ते 18 गणित किंवा बुद्धिमत्ताचे एकूण जर सोडवता आले तरी ते उत्तम आहे. पैकीच्या पैकी सोडवला तर एकदम बेस्टच आहे. परंतु जर एखादा नवीनच असेल विद्यार्थी तर त्याला 15 ते 18 पर्यंत सुद्धा जाता येऊ शकतं, जर तुम्ही ही स्ट्रॅटेजी फॉलो केलात तर. सो अशा पद्धतीने आपण हे पूर्णपणे, मी तुम्हाला अगदी लिमिटेड साहित्य सांगितलेलं आहे. याच्यामध्ये फार काही खूप असं बर्डन घेण्यासारखं याच्यामध्ये नाही, कारण ही प्रिलिम एक्झाम आहे आणि याच्यामध्ये तुमचे 50 प्रश्न जर बरोबर आले, लक्षात घ्या, मिनिमम कुठल्याही परीक्षेचा कट ऑफ हा साधारण 50-55च्या वर जात नाही जनरली, त्यामुळे तुमचे 50 ते 55 या रेंजमध्ये जर प्रश्न बरोबर आले तर तुम्ही 100% या परीक्षेची मुख्य परीक्षा देऊ शकणार आहात. ओके, तर आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की करा. खाली हाईपचं बटन दिलेलं आहे ते सुद्धा दाबा आणि सबस्क्राईब करून ठेवा. गट क च्या अनुषंगाने मी बरेचसे व्हिडिओज बनवणार आहे, त्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल भविष्यात.